सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्याजवळ आकर्षित करण्यासाठी तुम्हाला नक्कीच आजचा उपाय उपयोगात पडणार आहे. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, अगदी जबरदस्त असा हा उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह कधी होतो, तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या रिलेटिव्हमध्ये किंवा आपल्या घरातलीच जरी असेल तरीही ती नेहमी काहीतरी निगेटिव्ह बोलत असेल, तर आपल्या मनात तेच विचार येतात जे समोरची व्यक्ती निगेटिव्ह विचार करते किंवा आपल्याबद्दल किंवा आपल्यासमोर काहीतरी निगेटिव्ह बोलत असते. अशा वेळेला काय होतं, तर आपण पूर्ण निगेटिव्ह होतो. एखादं काम जर का होणार असेल आणि समोरची व्यक्ती जर म्हणाली की नाहीच होणार, मला माहिती आहे नाहीच होणार, त्यावेळेला आपल्या मनात सुद्धा तसेच विचार येतात की समोरची व्यक्ती बोलले की नाही, हे काम नाही होणार किंवा निगेटिव्ह काहीतरी बोलली, तर आपण पूर्ण स्वतःला निगेटिव्ह करून घेतो. कारण आपलं आपल्या मनावर कंट्रोल नसतं. त्यामुळे आपण पूर्ण निगेटिव्ह होतो. आता अशा लोकांशी बोलावं का? तर नाही. अशा लोकांपासून तुम्ही शक्यतो लांब राहा. जे लोकं नेहमी निगेटिव्ह विचार करतात, निगेटिव्ह बोलतात, अशा लोकांपासून तुम्ही नेहमी लांब राहा. तुम्हाला माहिती आहे की तुमच्याविषयी एखादी व्यक्ती जर का निगेटिव्ह बोलते, निगेटिव्ह विचार करते, त्या व्यक्तीपासून शक्यतो लांब राहण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला जर का तुमचा ओरा क्लीन करून घ्यायचा असेल, तर ओरा क्लीन नसेल किंवा ओरा जर तुमचा निगेटिव्ह असेल, तर तो क्लीन झाला नसेल, तो पॉझिटिव्ह झाला नाही, तर तुमचं कधीही कुठलंच काम होणार नाही किंवा तुम्ही कुणालाही तुमच्याजवळ आकर्षित करून घेणार नाही. आपण आजूबाजूला खूप लोकांना पाहतो की काही लोकांच्या जवळ बरेचसे लोक अगदी आकर्षित होतात, खेचले जातात. बरेचसे लोक त्यांच्याशी खूप छान छान बोलतात, गोड गोड गप्पा मारतात, परंतु आपल्याजवळ कोणीही मात्र ढुंकूनही बघत नाही किंवा बोलायलाही तयार नसतं. असं का? तर आपला ओरा क्लीन नसतो, तो निगेटिव्ह असतो. त्यामुळे हे सर्व होत असतं. आता त्यासाठी काय करायचं? आपल्याला सकाळी रोज बघा 43 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यात अगदी आपण सकाळी जी अंघोळ करतो त्याच पाण्यात, त्या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला एक चमचा भरून तरी मीठ घाला. चमचा भरून नाही घातला तरीही चालेल, पण थोडंसं मीठ घाला, थोडीशी हळद घाला. परंतु हे जे मीठ आणि हळद तुम्ही ज्या वेळेला अंघोळीच्या पाण्यात घालाल, त्यावेळेला साबणाचा वापर करू नका. फक्त ह्याच पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही अंघोळीच्या पाण्यात हळद घालायला सांगितली, तर अंगाला पिवळा कलर येईल. तर बघा, असं तुम्हाला वाटत असेल की तर शेवटचा जो पाणी संपला की थोडंसं एक मग भरून साधं पाणी घ्या आणि ते अंगावर घाला. त्याच्याने पिवळसरपणा कमी होईल किंवा निघून जाईल. तर ह्या दोघांमुळे काय होईल, आपल्या मिठाचा आपण जो वापर करतो, तर बघा पूर्वीपासून आपली आई किंवा आजी किंवा पणजी हे लोक काय करायचे, तर मिठाचा वापर करायचे नजर काढण्यासाठी किंवा निगेटिव्ह ऊर्जा आपल्याजवळ असेल तर ती दूर करण्यासाठी हा मिठाचा वापर केला जायचा. आणि जी हळद आहे, ही हळद काय करते, तर आपला ओरा जो आहे हा क्लीन करते. त्यामुळे ह्या दोघांचा वापर नक्कीच करून पहा आणि हा उपाय 43 दिवस करा. 43 दिवस न चुकता हा उपाय करा. ह्याने काय होईल, तुमचा ओरा क्लीन होईल, निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनातून डोक्यातून निघून जातील आणि तुमच्याजवळ तुमची आवडती व्यक्ती नक्कीच आकर्षित होईल. आकर्षण क्षमता ही वाढण्यासाठी हा उपाय जबरदस्त आहे. हा उपाय ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.